श्रवण भक्तीला महाराज खर्च येत नाही आणि ज्या गोष्टीला खर्च येत नाही का ती गोष्ट तुम्ही टाळूच नका। तुमच्या माईसाठी सगळ्या इथल्या सगळ्या सुनेला सांगतो सासूच्या दोनदा पाया पडा की काय खर्च यालाय का। ती जर त्या गोष्टीत सुखी होत असेल तर काय खर्च आहे का हो त्याला। आणि जेवाय बसताना प्रत्येक माणसांनी असं खाली बसायचं नाही। प्रत्येक माणसांनी जेवाय बसते वेळेस काहीतरी खाली आसन घ्यायचं। अन्न हा परब्रह्म आहे आणि ते जे अन्न खाल्याशिवाय हे शरीर चलत नाही आणि ह्या शरीरानं ह्याच देई घडे देवाचे भजन किंवा आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे असा हा उत्तम नरदेह लागलेला आहे। काही गोष्टीला खर्च लागत नाही म्हणून जेवताना महाराज खाली बसाय घ्यायचं, पदशीर जेवायचं। जेवताना पोरो मोबाईल सगळं बंद करायचं, नाही तर एक घासात लक्ष आपलं तिकडं राहतंय। चेलबिचल व्हायचं नाही महाराज, आरामशीर जेवायचं। हिवाळ्याचे दिवस तर माणसं बी खाली येतं आणि एवढे बी तुमच्या माईसाठी जेवण होऊन 11 वाजेपर्यंत बसले। ही सगळ्या तुमच्या लोकांचा सगळ्या आशीर्वाद आहे। असाच आशीर्वाद राहू द्या। झालेली सेवेला इथंच पूर्ण विराम।